नमस्कार मंडळी. काळूबाईच्या नावाने चांग झालं. मला आठवण झाली की उद्या सोमवती अमावस्या आहे म्हणून म्हणलं चला आपल्या मंडळीला काहीतरी चांगले 2 शब्द सांगावा. उद्या सोमवती अमावस्यांचं म्हणजे काय करावा काय नाही करावा. काही लोक उद्या गंगेवर जातात आंघोळीला, काहींना जमत नाही, तर त्यांनी उद्या घरी आंघोळ कशी करावी. हा उपाय तर सगळ्यांनाच माहिती आहे की अमावस्याचं दही भात फेकणं घरावरनं आपल्या अत्यंत चांगलं असतं. दुसरा एक उपाय सांगते मी. आपल्याला आंघोळीला जायला जमत नाही ना, आपण आपल्या घरीच आपल्या अंगामध्ये जे काही बाहेरची काही असं जे वाईट काही असतं ना, असं काही बघा, आपण त्याला काहीतरी वाईट एनर्जी म्हणतो, निगेटिव्हपणा म्हणतो. ते काय करा, उद्या आंघोळ करताना एक अशी एवढीशी चुकटभर एक हळद घ्या, म्हणजेच अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा आपली तुरटी असते ना, तुरटीची पावडर घ्या. आणि त्याच्यामध्ये उद्या सोमवती अमावस्या आहे, 3 कापराच्या वड्या घ्या आणि ते सगळं मिक्स करून आणि 1 चम्मचभर दूध घेतलं तरी चालेल. दूध घ्या आणि त्याने मस्त घरी आंघोळ करा. त्याने आपल्याला बरंचसं बरं वाटेल. आपल्याला जे काही मन विचलित आतमध्ये काही चलबिचल होती ना, त्याने खूप छान वाटन. डोक्यावरनं न्हावून घ्या उद्या. आणि दुसरा उपाय असा आहे की आपल्या घरामध्ये पण आपण दही भात तर शिंपडतोच, पण त्याबरोबर आपण जमलंच तर करा, दही भाताचं तर करा, पण याचा पण करा. विस्तू करायचा, असं लाल लाल एक विस्तू करायचा आणि ताजं पाणी जे येतं ना सकाळी, त्यामध्ये 1 तांब्याभर पाण्यामध्ये तो विस्तू टाकायचा आणि ते पाणी आपल्या घराच्या सगळ्या आजूबाजूला, घरावरनं आतून सगळीकडं असं शिंपून द्यायचं. त्याने काय होईल, घरात जे काही असेल ना निगेटिव्हपणा, तो पण बाहेर निघून जातो. चांगला उपाय आहे तुमच्यासाठी, करा नक्की. कुठं तुम्हाला काही विकत घेऊन करायचं आहे, करून तर बघा. काळूबाईच्या नावाने चांगलं.